आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आयुष्यातनं संचय किंवा बचत फार महत्त्वाची असते. कारण काय, हीच बचत पुढे जाऊन आपल्यासाठी एक मोठा आधार बनतो. पण ही बचत जी आहे ना, ती खाण्याच्या बाबतीत खरं नाही आहे. म्हणजे पोटात काय अन्नाचा संचय नाही करता येत ना. रोज नव्याने भूक लागते, रोज नव्याने स्वयंपाक करायला लागतो आणि रोज नव्याने खवय्येगिरी करायला लागते. म्हणून आम्ही सारे खवय्येचा आजचा भाग साजरा करण्यासाठी आपण आलोय झेंडेवाडीतल्या श्री स्वामी समर्थ महिला बचत केंद्राकडे. जाऊयात त्यांच्याकडे, मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा आणि तुमच्यासाठी पाहूयात नवीन रेसिपीज. चला. नमस्कार. नमस्कार. तुमच्या श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? मस्त. छान छान. येस. किती जणी आहेत तुमच्या बचत गटात? 15 जण. 15 जणी. आणि कोण सगळ्यात जास्त बडबड करतं? अमृता शाह. कोण आहेत अमृता? तुम्ही आहात. माईक घ्या. काय तुमचं संपूर्ण नाव? मी अमृता संदीप शहा. बरं. आणि तुम्ही खूप बडबड करता? हो, कारण का माझं प्रोफेशनच बडबड करायचं आहे. काय कडे तुमचं प्रोफेशन? एकतर मी अवेअरनेस प्रोग्राम्स घेते. बरं. आणि विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप सारे हेल्थ केअरचे अवेअरनेस प्रोग्राम प्लस स्किन टेस्टिंग स्किन केअर कसं करायचं, त्वचेची काळजी कशी घ्यायची ह्याचे अवेअरनेस प्रोग्राम्स घेते आणि त्याच्यासाठी मला बोलावंच लागतं. धन्यवाद, आम्हाला खूप बरं वाटलं. तुमचं काय नाव संपूर्ण? माझं नाव सुवर्णा पृथ्वीराज माडेकर. बरं. सुवर्णाताई, तुमच्या ग्रुपला किती वर्ष झाली? आमच्या या ग्रुपला 5 वर्ष झाली. आता एक छानसं नाव घ्यावर पटकन. संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका. पृथ्वीराजांचं नाव घेते, तुम्ही सर्वजण ऐका. वा, नाव घ्यायला सांगितलं मारला तुम्ही चौका. किती लगेच घेतलं नाव? पाठच होतं वाटतं. मला उखाणा घ्यायची फार आवड आहे. उखाणा घ्यायची आवड आहे का तुमच्या मिस्टरांचं नाव घ्यायची आवड आहे? दोन्ही असू शकतात. बरं. आता मला तुम्हाला विचारायचं आहे ताई, तुमचं काय नाव संपूर्ण? माझं नाव जयश्री सुनील कुंभारकर. बरं. तुम्ही किती वर्षांपासून आहात या बचत गटात? मी 5 वर्षापासूनच या बचत गटामध्ये आहे. बरं. मला तुम्हाला विचारायचं आहे की बचत गटामध्ये आल्यानंतर आपला एक संचय वाढायला लागतो. बरोबर. आर्थिक असेल किंवा आपल्याला शेअरिंगला मैत्रिणी मिळतात. तर इथे आल्यानंतरचा तुमचा एखादा अनुभव? इथे आल्यापासून मला एक महत्त्वाचा अनुभव शेअर करायचा आहे की बाई ज्यावेळेस घरात बसून राहते तर ती खरंच शून्य असते, पण बाई ज्यावेळेस घराच्या बाहेर जाते तर ती 100% होते. पण बाहेरच्या गोष्टींमुळे तिला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. वा वा वा, खूप छान. आणि मला स्वतःला खूप याचा आनंद झालाय की तुमची किंमत तुमच्या नजरेत 100 झाली आहे. कारण ते जास्ती महत्त्वाचं असतं की आपल्या नजरेत आपण काहीतरी आहोत हे सिद्ध होणं. हो की? बरोबर आहे, कारण त्याच्याशिवाय आपण दुसऱ्यांपुढे सिद्ध पण होत नाही. पण तरी तुम्ही जे म्हणता ना, त्यात मला थोडंसं करेक्शन करायचंय की बाई किंवा घरातली आई जरी घरात बसली तरी तिची किंमत 0 होत नाही. कारण ती घरात 0 असते म्हणून आम्ही बाहेर 100 होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही खूप मोठ्या आहात आणि राहणारच आहात, यात काहीच वाद नाही. पण खूप चांगला अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर केलात. आणि आता मला तुमच्याशी बोलायचंय. तुमचं काय नाव संपूर्ण? माझं नाव अर्चना कमलेश गुजराथी. बरं. मी बचत गटात गेली 5 वर्षे आहे. बरं. आणि मी ड्रॉइंग क्लास घेते. लहान मुलांना ड्रॉइंग, महिलांना रांगोळी येते शिकवते. बरं. आता मला सांगा, आम्ही सारे खवय्येची टीम आल्यामुळे मला आज खूप बरं वाटलं. हे गुजरातीत म्हणून दाखवा बरं. खवैया टीम आई तो મને ઘણી ખુશી થઈ ગઈ. ઘણી ખુશી થઈ ગઈ. મારું પણ ઘણી ખુशी થઈ ગई. मला पण खूप बरं वाटलं. वा वा. आणि तुमच्या चेहऱ्यावर दिसतं तुम्हाला खूप बरं वाटलं. हो की नाही? आता तुमच्याकडे मला वळायला आवडेल. तुम्हाला कसं वाटतं हा अनुभव? मला खूप आनंद होतोय की मी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना घरातनं बाहेर काढलं, त्यांच्या पायावर उभं राहायला मदत केली. बरोबर. आज त्यांना कित्येक महिलांना बँकेत खातं कसं उघडायचं, बचत कशी करायची हे काहीच माहीत नव्हतं. त्यातल्या त्यात महिलां आता बचत गटाचं स्वतः काम पण बघू लागल्यात. पण मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की कुठलाही एखादा नदीचा प्रवाह असतो किंवा कुठली एक विचारधारा असते, त्यात सगळे मिसळल्यानंतर आपल्याला जायला काही वाटत नाही, पण ती सुरू करायला एक उमेद लागते, ध्येय लागतं. ते तुमच्या मनात काय होतं? म्हणजे
कशाला तुम्ही क्रेडिट द्याल की हे माझ्या मनात आलं म्हणून मी हे सगळं सुरू केलं? मी स्वतः माझा व्यवसाय जेव्हा सुरू करायचा ठरवलं तेव्हा मला खूप अडचणी आल्या. कारण जर तुमची बाजारात स्वतःची ओळख असेल तरच त्याला गुडविल म्हणतात, ते जर असेल तरच तुम्ही स्टेबल होऊ शकता. बरोबर. अदरवाईज नाही. मग महिला बचत गटाकडे तर काहीच नाही. प्रत्येक महिलेकडे ते गुडविल कुठून येणार? मग आणि शिवाय सगळ्यात महत्वाचं आहे ते बाजारपेठ. बरोबर. प्रत्येक महिलेत सुप्त गुण आहेत, ती काही ना काही करू शकते नक्कीच, पण तिला ते गुण बाहेर काढून तिचा तो व्यवसाय काढून देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य माझ्याकडनं झालं. त्यामुळे मला खूप समाधान वाटते आणि महिला आज प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा हसू बघून मला एक आत्मिक बळ येते की अजून बचत गट जास्तीत जास्त माझ्याकडनं सुरू व्हावेत. वा वा वा. मी म्हणजे तुमच्या या विचाराला, तुमच्या या कृतींना आणि तुम्हाला जे यश मिळतं त्याला खरंच अत्यंत स्तुत्य हा उपक्रम आहे. आता आपण जरा मुख्य मुद्द्याकडे वळूया, ज्याच्याकरता मी तुमच्याकडे आलोय, कारण मला भूक लागलेली असते. तर आज रेसिपी कोण करणार आहे? प्राजक्ता चिटणीस करणार. आणि तुम्ही? आणि मी पण. तुम्ही पण करणार आहात. तुमचं काय नाव म्हणालात? प्राजक्ता प्रशांत चिटणीस. चिटणीस काकू. बरं, आता तुमचे बाकीच्या मंडळी तर खूप बोलल्या, तुम्ही तर रेसिपी पण करणार आहात, हो की नाही? तयार आहात का तुम्ही? आवडतो स्वयंपाक करायला? ह्या कधी करून आणतात संघासाठी काही खायला? आणतात? हो. काय कुठली रेसिपी तुमच्या आजची खूप आवडते? लोणचं. कसलं लोणचं? नॉनव्हेजचं लोणचं. तुम्ही खात नाही ना? मी खात नाही. मग आंब्या बिंब्याचं करून आणायचं ना अजून? ते पण करता ना? चला मग रेसिपीसाठी तयार आहात ना? नक्कीच. गप्पा आपल्या पोटभर झालेल्या आहेत, पण आता प्रमुख विषयाकडे वळूयात. चालेल? चला. तुम्ही तयार आहात ना? भीती नाही वाटत आहे ना? नाही. मग तुमच्या चेहऱ्यावर काय टेन्शन आहे? पहिल्यांदाच कॅमेरा समोर करते ना. पहिल्यांदाच. बरं, मग काय आता मनात धाकधूक आहे, काय वाटतंय का तुम्हाला नेमकं? थोडीशी वाटणारच. आणि तुम्ही केलेल्या रेसिपीज एवढे मोठे प्रेक्षक पाहणार आहेत म्हणून ना. पण काही चिंता नका करू, आमचे प्रेक्षक ना खूप समजूतदार आहेत आणि त्यांचा विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही नक्कीच चांगली रेसिपी करून दाखवाल. रिलॅक्स ना आता? चला, मग तुम्ही जो पदार्थ करून दाखवणार आहात त्याचं नाव काय? निनाव. म्हणजे त्याला नाव नाहीये? नाही. त्याला नाव नाहीये? निनाव त्याचं नावच आहे. निनाव त्याचं नावच आहे. बर, नाव नसणे सुद्धा एक नाव आहे. बर, कुठून शिकलात तुम्ही हा पदार्थ? माझी आई करते. म्हणजे आता आमच्याकडे हा पदार्थ हरतालिकेच्या आदल्या दिवशी आई करते. आई म्हणजे सगळेच सिकेपी लोक करतात. बरं. थोडक्यात. त्यामुळे मग आम्ही तो आईकडनं तुम्ही शिकला. वा. पण मला एक सांगा, असंच एरवी कधी तुम्ही हा पदार्थ करून पाहिलाय की नाही, का तेव्हाच केला? नाही, करतोय असं वाटलं तेव्हाही करता ना? मग आवडतो घरी सगळ्यांना? हो, आवडतो ना. नक्की ना? नक्की. चला, आज आता मी खाणार आहे. हो. गुड. मग आता निनावासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. डाळीचं पीठ घेतलंय 1 वाटी, नंतर 1.5 वाटी गूळ आहे, नारळाचं दूध आहे 3 वाटी, तूप आहे, वेलची पूड, जायफळ पूड. निनावासाठी काय साहित्य लागतं ते तुम्ही आता आम्हाला सांगितलं. हो. हे दूध नारळाचं आहे ना? हो. कधी काढलंय हे? आत्ताच थोड्या वेळापूर्वी काढून ठेवलं. पण मग ते खोवलेलं नारळाचं काढायचं. त्याचं काढायचं, बरोबर ना? ठीक आहे. बरं, आता आपल्याला काय करायला लागतं सुरुवातीला? तर तूप घालूया आपण कढईमध्ये. तूप, साजूक तूप. बरं, घ्या. मी तुम्हाला एक वस्तू देत जाईन, तुम्ही त्याचा वापर करा, चालेल ना? हो. गुड. साजूक तूप 2 चमचे पुरे. भाजायला बऱ्यापैकी जरा भाजलं गेलं पाहिजे. 4 चमचे घातलं तुम्ही छोटे, हो ना? हां. साजूक तूप. त्याच्यानंतर काय करायचं? तर डाळीचं पीठ घालूया आपण. डाळीचं पीठ 1 वाटी. बरं. हे काय तुपात भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण शिरा करताना कसं कणिक भाजून घेतो की नाही साजूक? हो, तसंच, पण थोडं जरा चांगलं भाजायचं की त्याचा खमंग वास येतो आपल्याला. यायला लागला लगेच. बरं. तो वास चांगला तांबूस भाजला गेला पाहिजे, कारण ते डाळीचं पीठ आहे ना. बरं. मागाशी तुम्ही साहित्यात हे सांगितलं, त्याला काय म्हणतात म्हणाला? हे वेलची आहे, हे साखर घालून वाटली आहे. साखर घालून अशासाठी की ती लवकर बारीक वाटली जाते म्हणून साखर घातली. नुसती वेलची जर घातली ती लवकर वाटली जाते का? हां, म्हणून मग साखर थोडीशी घालून. मी खाऊन बघू का? हो, चांगली लागते. वेलची. आता हे व्यवस्थित भाजून झालंय. हो. मग आता काय गॅस बंद करूया? आणि हे गार करण्यासाठी ठेवून देऊ. बरं. मग साजूक तुपात भाजलेलं हे डाळीचं पीठ आपण आधी गार करून घेऊया. डाळीचं पीठ आपण आता तुपामध्ये भाजून घेतलं. हो. त्याचा रंगही बदललाय. पुढे काय करायचं? आता हे मिक्स करून घ्यायचंय. डाळीचं पीठ, नारळाचं दूध, गूळ
वेलची आणि जायफळ पूड हे सगळं आपण आधी पॅनमध्ये मिक्स करून घेऊ. मग आपण गॅस का नाही घेतला, पॅनमध्ये घ्यायचं तर? हे आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅसवर ठेवायचं. ते मग घ्या, मिक्स करा. डाळीचं पीठ तुपात भाजलेलं, साजूक तुपात. बरं, आता काय लागणार? आता नारळाचं दूध. बरं, ह्याचं काही प्रमाण आहे त्या पिठाप्रमाणे? हो, हे 3 वाट्या, 1 वाटी आपण डाळीचं पीठ घेतलंय बरोबर, म्हणून मग हे 3 वाट्या नारळाचं दूध घ्या. ठीक आहे, घ्या. मग 1 वाटी डाळीच्या पिठाला आपण 3 वाट्या नारळाचं दूध घातलं. बरोबर. आता पुढे काय? 1.5 वाटी गूळ घालायचं. 1.5 वाटी गूळ. बर, म्हणजे छोट्या 1.5 वाट्या का? हो. बर, हा घ्या चमचा. गुळाऐवजी आपण साखर वापरू शकतो का? हो, वापरू शकतो, पण हा गुळानेच चांगला लागतो. गुळाचाच जास्त, गुळाची चव जास्त चांगली येते. बरं, आता पुढे? आता वेलची आणि जायफळची पूड. वेलची आणि जायफळ. वेलचीमध्ये आपण साखर ऑलरेडी मिक्स केलेली नाही का, ती चांगली वाटली जावी म्हणून, हो ना? बरं, अर्धा चमचा, 1 चमच्याच्या जवळपास, हो ना? अर्धा. आणि आता जायफळ हे पण अर्धा चमचा. बरं, जायफळ खूप खाल्ल्यानंतर झोप येते ना? हो, म्हणून ते थोडं घालायचं. कारण मला याचा अनुभव पुरणाच्या पोळीमुळे आलाय. पुरणाची पोळी खाल्ल्यानंतर झोप काय, असं मी एकदा आईला विचारलं होतं. ताई मला म्हणाली की अरे त्याच्यात आपण जायफळ घातलेलं असतं, आणि म्हणून लहान मुलांना पण ते खाऊ घालतात ना जायफळ? हो, देतात. बरोबर. पुढे काय करायचं आता? आपण ते मिक्स करून घेऊया चांगलं. गूळ असाच विरघळतो त्याच्यात? हो, विरघळेल. तर गरम झालं की विरघळतो. पण आता हे मिक्स झालंय? हो. आता काय करायचं? आता गॅसवर ठेवूया आपण ते गरम करायला. आणि हे घट्ट व्हायला पाहिजे, जरा आळून यायला पाहिजे. चला, हे मिश्रण आता नारळाच्या दुधात आपण छान एकजीव केलंय, ते आपण आता गरम करूयात आणि एकजीव करूयात. नारळाच्या दुधातलं मिश्रण आपण गॅसवरती ठेवलंय. हो. हे तुम्ही काय म्हणालात, आळून यावं लागतं, हो ना? किती वेळ लागतो? एक 15-20 मिनिटं लागतील. बरं. आळला की त्याचा गोळा तयार होत आला की तो आपण डिश मध्ये काढून घेऊ आणि त्याच्या मग वड्या पाडून घ्यायच्या. तुर्तास आपल्याला ते घट्ट होईपर्यंत वाट पाहिजे. चला, पण हे असं हलवत राहायचं, नाही तर मग ते खाली त्याचं लागून येतं, गोळे होत जाईल लगेच. ओके, म्हणजे 15 ते 20 मिनिटात हे मिश्रण छान आळून येईल, मग ते थापून घेऊन त्याच्या आपण वड्या पाडूया. हो. वा, अशा प्रकारे प्राजक्ता काकूंनी केलेलं साजूक तुपातलं निनावं, बरोबर ना? हो. तयार आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. निनावं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, नारळाचं दूध, गूळ, तूप, वेलची पूड आणि जायफळ पूड. कृती: प्रथम कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून त्यावर 1 वाटी बेसन भाजून घ्यावं. एका कढईमध्ये हे भाजलेलं बेसनाचं पीठ घेऊन त्यामध्ये 3 वाटी नारळाचं दूध, 1.5 वाटी गूळ, वेलची आणि जायफळ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात. निनावं पाहिल्यानंतर आता आपल्यासोबत आहेत विद्याताई, या ग्रुपच्या मुखिया. तुम्ही काय करून दाखवणार आहात? मी आज मुगडाळीचे रोल करून दाखवणार आहे. मुगडाळीचे रोल हे कुठून शिकलात तुम्ही? हे मी स्वतःच तयार केले. हां, आपल्याकडे वेगवेगळे सण असतात, वेगवेगळे पाहुणे येतात, आयत्या वेळेला पाहुणे येतात, त्यांना काहीतरी नाविन्यपूर्ण डिश खाऊ घालायची, हे माझा छंदच आहे. त्यामुळे मी नेहमीच असे प्रयोग करत असते. आणि मुगडाळ सालीसकट घेण्याचा एकमेव उद्देश म्हणजे त्याच्यातनं भरपूर प्रथिनं मिळतात. बरोबर, प्रोटीन्स असतात. याच्या आधी तुम्ही कधी ट्राय करून पाहिली? हो, मी खूप वेळा बघितल्या आणि बऱ्याच लोकांना ही खूप आवडते आणि खूप जण लोक ह्याचं खूप कौतुक करतात. कौतुकही करतात. वा, मी पण कौतुक करणार आहे माझं, पण त्याच्यासाठी काय आधी मला खायला लागेल. बरोबर, हो की नाही? पण आता मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे, एवढे तुमचे काही बचत गट आहेत, तुम्ही स्वतः ते सुरू करता, एवढा व्याप सांभाळता, स्वतःसाठी वेळ मिळतो तुम्हाला? मला बिलकुल माझ्या स्वतःसाठी वेळ मिळत नाही, कारण पहाटे 5 वाजल्यापासून रात्री जवळजवळ कधी कधी 1-1:30 वाजतो. कधी पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर सगळीकडेच बचत गटाच्या ह्या मीटिंग्स असतात आणि मार्गदर्शनपर व्याख्यान्स असतात. मग त्यासाठी मला जावंच लागतं. मग सगळा माझा व्याप सांभाळून मला ह्याच्यातनं वेळ असा काढायचा म्हटलं तर नाही, पण सकाळी मी माझ्यासाठी 15 मिनटं, जेव्हा 5 वाजता उठते त्या 15 मिनटं मी माझं स्वतःचं
प्राणायाम योगा करते. योगा करता? येस. कळलं तुम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, असं स्वतःपासून एखाद्या नवीन चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर 15 मिनिटं योगा करा, हो की नाही? बरोबर. म्हणजे तुमचं स्वास्थ्य चांगलं राहील आणि दिवसभर मी त्याच्यामुळे मी दिवसभर खूप एनर्जेटिक राहते. वा. आणि मला खूप असं ऊर्जा मिळते. हे खूप ना महिलांसाठी गरजेचं आहे, अतिशय गरजेचं. कारण हल्ली सगळेच जण बाहेर काम करत आणि असतात. महिला जास्तीत जास्त घर सांभाळून बऱ्याच महिला बाहेरही काम करत असतात. त्यांना एनर्जी लागते आणि त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही. प्रत्येक महिलेने स्वतःसाठी वेळ काढायलाच पाहिजे. आणि सकाळी उठल्याबरोबर 15 ते 20 मिनिटं योगा आणि प्राणायाम केलात तर नक्कीच तुम्ही एनर्जेटिक राहाल. कारण मी माझा हा व्यवसाय पण सांभाळते, बचत गट पण सांभाळते, घरातही सगळं मुलांचं करते आणि तरीही मी आज एनर्जेटिक आहे. ह्याच माझा आदर्श प्रत्येक महिलेने घ्यावा असं मला वाटतं. वा वा, क्या बात आहे. आमच्या प्रेक्षक महिला तर नक्की घेतील. चला आता तुम्ही काय रेसिपी आम्हाला करून दाखवणार? मी आज मुगडाळीचे तेल लागतं. ह्या मुगडाळीचे रोल करायला तेल अतिशय कमी लागतं. बरं. हे थोडंसं फ्राय करायचंय. हे फ्राय करतानाच त्याच्यात जिरं घालायचे. बरं. जिरं टाकून मुगडाळ फ्राय करायची. मुगडाळीची ही सालीची मुगडाळ जी घेतली आहे ते फ्राय अशासाठी करायची की मुगडाळीला उग्र वास येतो, तो मोडला जातो आणि मग त्याचा रंग बदलतो. तो रंग बदलल्यावर त्याच्यात बटाटे उभा चिरलेला बटाटा घालायचा. घालूया सगळे. हा उभा चिरलेला बटाट्याचे काप घालून परत ते परतायचे. परत बटाट्याचा रंग बदलतो. रंग बदलला की त्यात हिंग आणि हळद घालायची. रंग बदलल्यानंतर बदलला रंग बदलला. आता ह्यात हळद आणि हिंग घालायची. हळद एवढी घालूया? हो. अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग. इतका हिंग पुरे? खूप झाला. आणि परत ही सगळीकडे हे हळद लागली की त्यात अर्धा पेला पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचं. शिजवून घ्यायची आपल्याला मुगाची डाळ. अर्धा पेलाच पाणी का? अर्धा पेलाच पाणी घालायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला रोल करायला सोपं पडेल. बरोबर. मग आता मी पाणी घालतो, तुम्ही बघा किती लागणार आहे. बस पुरे? हो हो. आता हे शिजवून घ्यायचं. हे शिजवून घ्यायचं. आणि शिजवून झालं की मग ते त्याच्यात बाकीचे जिन्नस टाकायचे ते घालायचं. बरं. चला मग आता ही सालीसकट जी मुगाची डाळ आहे ती आपण बटाट्यासोबत शिजवून घेऊया. मुगाची डाळ आपण बटाट्यासोबत शिजवून घेतली बरोबर. त्याचा रंगही छान बदललाय आणि निसर्गाने रंग बदललाय. मध्येच पाऊस मध्येच ऊन. आता काय करायचं? आता हे मॅश करून घ्यायचं. आपल्याला कुस्करून घ्यायचे आणि मग कुस्करतानाच ह्याच्यात हा चाट मसाला टाकायचा आहे. बरं. चाट मसाला हो. किती लागणार आहे? हा 1 चमचा. थोडं पुरे? नाही अजून. चाट मसाला आपण घातला. हो. आता त्याच्यावर हे मिरच्यांचे तुकडे, मिरच्यांचे काप घालूया सगळं. हो हो. त्याच्यानंतर पुदिन्याची पाने, बारीक चिरलेला कांदा घालू सर? हो सगळं. आता आपण याच्यात कांदा घातला चिरलेला. पुढे काय करायचं? आता आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची. आलं लसूण मिरचीची पेस्ट. आपण या मिरची आणि आल्यासोबत पुदिन्याची पाने मगाशी घातली होती ना? मग आपण दोन्हीकडे का वापरतो ही पानं? त्याचं कारण आपल्याला आपलं पचन सुधारतं. आपण जे काही जेवण जेवतो तर त्याच्यात जर कच्ची पुदिन्याची पानं आपण खाऊ शकत नाही, म्हणून याच्यात चिरलेली पुदिन्याची पानं आणि शिवाय याच्यातही 1-2-4 पानं मी वाटून घातली. किती घालूया मग हे? अर्धा चमचा. अर्धा चमचा पुरे? पुरं. बरं. तुम्हाला कळलंय का आता पुदिना खूप महत्वाचा आहे, तुम्ही रोज खात जा. पुढे काय? आता हे एकजीव करून नंतर काय करायचं? आता त्याचे रोल करायचे आणि शॅलो फ्राय करायचे. याला अतिशय कमी तेल लागतं कारण बरेच लोक कमी तेल खातात तर त्यांना अतिशय चांगलं पचायलाही हलके असतं. बरोबर. मी सुद्धा कमी तेल खातो त्याच्यामुळे ही रेसिपी मी अख्खी संपवणार आहे. अतिशय बरोबर ना? येस. चला मग आपण आता ह्याचे छान रोल करूयात आणि शॅलो फ्राय करायच्या तयारीला लागूया. मुगाच्या डाळीचे रोल तुम्ही आता तयार करून घेतले. आता काय करायचं आपल्याला? आता हे शॅलो फ्राय करायचे. ह्याला तेल अतिशय कमी लागतं.
वा. शालो फ्राय किती वेळात होतात? एक 5 मिनिटात. 5 मिनिटं. फॅन्टास्टिक. मुगाच्या डाळीचे रोल तयार होत आहेत खुसखुशीत. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या मुगाच्या डाळीच्या रोलसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मुगाचे रोल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बटाटा, सालीची मूग डाळ, पुदिना, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग, आलं मिरची लसूण पेस्ट, हळद, जिरं, चाट मसाला आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सालीची मूग डाळ, जिरं, उभा चिरलेला बटाटा, हळद, हिंग आणि पाणी घालून ते शिजवून घ्यावं. हे शिजवलेलं मिश्रण मॅश करून घ्यावं. त्यामध्ये चाट मसाला, मिरच्यांचे तुकडे, पुदिन्याची पानं, कांदा, आलं मिरची लसूण पेस्ट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हाताला तेल लावून मुगाच्या मिश्रणाचे रोल्स बनवून घ्यावेत. हे मुगाचे रोल्स शालो फ्राय करून सर्व्ह करावेत. झेंडेवाडीतल्या श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाला आज आपण भेट दिली आणि एवढ्या 2 सुंदर छान रेसिपीज तुम्ही आणि ताई तुम्ही आम्हाला करून दाखवल्या आणि आमच्या प्रेक्षकांना त्या नक्कीच आवडल्या असतील. मला पण खूप आवडल्या. पाहताना आता आपल्याला सगळ्यांना मिळून त्या खायच्यात. तयार ना? पण तुम्ही एवढ्या छान आमच्याशी गप्पा मारल्या आणि रेसिपी करून दाखवल्या म्हणून झी मराठीकडनं तुमच्या संघासाठी प्रेमाची भेटवस्तू. तर मला वाटतं तुम्ही या ग्रुपच्या मुखी आहात तर तुम्ही याचा स्वीकार करावा. थँक्यू. आणि अशीच एक परंपरा जी आपली हरित परंपरा आहे ज्याच्यामुळे आपली निसर्गसृष्टी पुढे चालू राहते ती पण मला तुम्हाला द्यायची आहे. ही तुमच्या सगळ्यांसाठी प्रेमाची भेटवस्तू. आजचा भाग मी खूप एन्जॉय केला, यांनी पण खूप एन्जॉय केला. तुम्हाला नेमका कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. बचत गटाच्या तुम्ही सगळ्या महिला एरवी जरी बचत करत असल्या तरी आता तुम्ही केलेल्या रेसिपीचं बचत नाही करायची, आपल्याला ते संपवायच्यात. हो की नाही? आम्ही या संपवतो. तुम्ही घ्या निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे आम्ही सारे.